नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल MT बाईट्स आणि मोरमध्ये. तर आज मी बनवणार आहे झटपट असा अख्ख्या मसूरचा पुलाव. अतिशय टेस्टी आणि बनवण्यासाठी अगदी इझी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर पुलाव मी कुकरमध्ये बनवत आहे. फोडणीसाठी 3 चमचे तेल घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरं घालून ते चांगलं तडतडू देणार आहे. मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये काही खडे मसाले म्हणजे लवंग 4 ते 5, काळी मिरी, दालचिनी, 2 तमालपत्र आणि 1 मसाला वेलची घालणार आहे. खडे मसाले चांगले तेलात परतले की 2 हिरव्या मिरच्या, 1 बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून तो चांगला पोळून घेणार आहे. कांदा चांगला सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतत आला की यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करून ती देखील चांगली तेलात परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट चांगली परतून झाल्यावर 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो देखील चांगला मऊ होईपर्यंत पोळून घेणार आहे. यामध्ये 1 छोटा चम्मच हळद, 1 छोटा चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच जिरेपूड आणि 1 चम्मच किचन किंग मसाला घालून तो चांगला तेलामध्ये परतून घेणार आहे. मसाला चांगला तेलामध्ये परतून झाल्यावर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली अख्खी मसूर घालून घेणार आहे. मसूर घालून ती चांगली मसाल्यासोबत परतून घ्यायची आहे. यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून ती देखील चांगली परतून घेणार आहे. आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला 2 कप बासमती राईस घालून घेणार आहे. तांदूळ घालून तो आपल्याला मसाल्यांमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी 4 कप पाणी घालणार आहे. चवीपुरता मीठ ॲड करायचं आहे. चार कप पाणी घातल्यावर चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे. यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर ॲड करून पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे. कुकरच्या 2 शिट्यांनंतर आपला हा भात तयार होणार आहे. आता कुकरचं झाकण बंद करून 2 शिट्या काढायला ठेवूया. कुकरच्या 2 शिट्या झालेल्या आहेत. झाकण उघडून बघूया आपला मसूर पुलाव कसा झाला आहे तो. तुम्ही बघू शकता आपला मसूर पुलाव बनवून अगदी रेडी झालेला आहे. भाताचा एक एक कण अगदी सेपरेट दिसत आहे.
तर अशी सिंपल आणि साधी सोपी मसूर पुलावची रेसिपी तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि रेसिपी जरूर ट्राय करून बघा.